या संदर्भात एक महत्वाची मागणी तुमची होती. नेमकी काय मागणी होती आणि अजित पवार यांनी काय आदेश दिले त्या? मी माननीय अजित पवार साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की राज्याचे अर्थमंत्री असून सुद्धा सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने आज अतिशय मोठा निर्णय त्यांनी केला आहे. आपल्या राज्यात 1972 पासून नवीन विदेशी किंवा देशी लायसन्स देण्यामध्ये बंधन आहे, पण धीरे धीरे बिअर शॉपीच्या माध्यमातून घर किंवा वस्ती तिथे नवीन बिअर शॉपी असं धोरण देण्यात आलं. अनेकांचे आक्षेप असतात, पण आपल्या नियमामध्ये एक विचित्र तरतूद होती की त्या वार्डातलं दुकान बंद करायचं असेल, प्रभागातलं दुकान बंद करायचं असेल, गावातलं दुकान बंद करायचं असेल तर मतदार यादीतल्या एकूण मतदारापैकी 50% महिला मतदारांनी आडव्या वाटकीला मतदान केलं पाहिजे, म्हणजे दुकान बंद करायला मतदान केलं पाहिजे. राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीतच 100% मतदार मतदान केंद्रावर जात नाही, ही अट अतिशय जाचक होती. आणि म्हणून मी विनंती केली की एकूण मतदारांच्या 50% या ऐवजी झालेल्या मतदानापैकी 75%. आता अतिशय सोपा GR अजितदादा काढताय आणि मला विश्वास आहे की गावोगावी आमच्या लाडक्या बहिणी अजितदादांना मनापासून धन्यवाद देतील. आमच्या लाडक्या बहिणींना किती त्रास होतोय हे मला याची जाणीव आहे. आणि म्हणून हा GR काढण्याची जी घोषणा आहे ती या राज्याच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिल्यानंतर जो आनंद होतो तसाच आनंद होतो. पण यामुळे शेकडो दुकानं सुद्धा बंद होऊ शकतात का? हजार लोकांना नाही, शेवटी लोकांची इच्छा ही लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असते. शेवटी कोणी IAS अधिकाऱ्याची, कोणी कमिशनरची इच्छा ही सर्वश्रेष्ठ असण्याचं कारणच नाहीये. तुम्ही तर मतदान घेतात ना, आता कुठं प्रश्न उपस्थित. दुसरा एक प्रश्न असा होता की आनंदाचा शिला असेल किंवा तीर्थदर्शन योजना असेल ज्येष्ठांसाठी तिसरं म्हणजे शिवभोजन थाळी या संदर्भात चर्चा सुरू झाल्या की या योजनांसाठी निधी दिलेला नाहीये किंवा किंबहुना याची चर्चा अर्थसंकल्प वर्षापुढे पाहायला त्यामुळे योजना बंद होत नाही. ही माहिती मला नाहीये. अर्थसंकल्पाच्या उत्तरामध्ये याच्यातली स्पष्टता येईल. कारण अर्थसंकल्पामध्ये जुन्या योजना ज्या सुरू आहेत त्याचं वाचन करायची आवश्यकता नसते. धुळे जिल्ह्यात मोठ्या बाई ज्याने अर्जाची शिकार केलेली होती तो सातत्याने फरार आहे. पोलीस कुठेतरी नाणे जाईल असा आरोप होता, कारण त्यांनी आज एका चॅनलला ऋतुवाहिनीला इंटरव्ह्यू दिला. पोलिसांना पत्रकारांना भेटतो मात्र पोलिसांना भेटू शकतो. मग आता पत्रकारांना पोलिसाचा समकक्ष दर्जा दिला पाहिजे, म्हणजे ते तरी कमीत कमी पकडू शकतील. पोलीस पकडू शकत नाही, तो पत्रकारांचा इंटरव्ह्यू देतोय. मी इंटरव्ह्यू ऐकला, त्याच्या समोरच्या नोटांच्या गड्ड्या मी बघितल्या आणि तो इतक्या सालसूतपणे सांगतोय की मी खूप चांगला कार्यकर्ता आहे, मी अतिशय प्रामाणिक आहे. असे नोटाचे बंडल या महाराष्ट्राच्या 13 कोटी प्रामाणिक लोकांच्या समोर असावे. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना. जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा फी मोठा की पोलिसांचा फी मोठा की पैशाचा फी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना. बातमी आहे आठवड्याभरामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भातील चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 15 दिवस झाले अद्याप अहवाल सादर करण्याचे एसटी महामंडळ कुठेतरी याच बाबतीत गंभीर नाही असं म्हणते. नाही, अपघाताच्या बाबतीमध्ये तर आम्ही चिंतनच केलं पाहिजे. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 15,000 लोक मृत्युमुखी पडतात. साधारणतः 16 ते 17,000 लोक हे दिव्यांग होतात, आपल्या शरीराचा एक अवयव गमावतात. आणि या सर्व गोष्टींच्या मागे अनेक कारण असतील, पण सर्वात मोठे एक कारण आहे ते म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे. आणि जेव्हा मी पोलीस विभागाला विचारतो की तुम्ही पंचनाम्यामध्ये हे का टाकत नाही, ते म्हणतात आम्ही टाकलं तर मृतकाच्या परिवाराला विमा मिळत. या संदर्भामध्ये कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे. 2016 मध्ये आम्ही कायदा केला, 800 कोटी जमा झाले. 800 कोटीचा खर्च काय केला तर गाड्या घेतल्या RTO साठी. चूक आहे.
नाही, स्वारगेटमध्ये ज्या महिलांवरती अत्याचार झालेला होता त्या संदर्भातील अहवाल अद्याप एसटी महामंडळात नाही, त्याचा अहवाल येईल, तो काही प्रश्न अहवाल शेवटचा प्रश्न आहे सामनामधून कालच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन्ही उत्तर तपासावी 5 लक्ष नाही, दोन्ही उत्तर तपासावी म्हणजे 1 तासा अगोदर जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही रस्ते अपघातामध्ये कुणीही मृत पावला तर 10 लक्ष देतो. नंतरच्या लक्षवेधीमध्ये ते म्हणतात की मुख्यमंत्री निधीतून आम्ही 5 लाख दिले. 2 परस्पर विरोधी उत्तर. आणि मग मुख्यमंत्री महोदयांना उठून सांगावं लागलं की अगोदरच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ते एसटी पुरतं मर्यादित होतं, पण त्याचा संबंधच नाही. कारण तो प्रश्न रस्ते वाहतुकीमध्ये जे अपघात होतात त्या संदर्भात एसटीचा प्रश्नच नव्हता. आणि म्हणून मी तेव्हाच्या तेव्हा लेखी पत्र दिलं होतं की मग GR दाखवा 10 लाखाचा. असं आहे, आपलेच मित्र आहे, हक्कभंग आणता येत नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना अधिकृत मूल्य उचलण्याची घोषणा आज सभागृहामध्ये केलेली आहे. या सगळ्याबद्दल काय सांगाल? आणि गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे ही मागणी करतायत आणि कारवाई देखील करण्याचा इशारा फडणवीस. मग काय चूक केलं? राज्याचे मुख्यमंत्री आहे ते, या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे संरक्षक आहे. सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची शपथ आम्ही जाहीरपणे हजारोच्या साक्षीने घेतो मुख्यमंत्री म्हणून. तर जबाबदारीचं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एवढ्या डेसिबलच्या वरती आवाज ठेवता येणार नाही. मग आपल्या सभागृहातल्या सदस्यांनी लक्षात आणून दिलं की कायद्याच्या चिंधड्या होत आहे, कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तर मुख्यमंत्री महोदय म्हणून त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांचं कितीही अभिनंदन केलं तरी कमी आहे. लाडकी बहीण आहे की आपण जर बघितलं तर गेले सातत्यानं काही दिवस म्हणजे आधी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता, नंतर सुरेश धस यांचा कार्यकर्ता, आता प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्या नेत्यांना डोईजड व्हायला लागलेले आहे का? किंवा नेत्यांना आता गरज आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावली पाहिजे? कार्यकर्त्यांमुळे नेते बदनाम व्हायला लागले असं दिसतंय. हे खरं आहे. आता काही अडचणी असतात, आता आम्ही अनुभवतो. आमच्यासोबत येऊन लोक फोटो काढतात, नाही म्हणता येत नाही. आणि फोटो काढायला कोणी आला तर त्याला असं नाही म्हणू शकत की तू पहिल्यांदा पोलीस अधीक्षकाकडून तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आण. आणि मग कधी कधी वाघ्याचे वाल्मिकी काही लोक होतात, काही वाल्मिकीचे सुद्धा मग त्या मार्गाने जाऊ शकतात का याचंही चिंतन केलं पाहिजे. आता काही कार्यकर्ते असे असतात की दिसताना आपल्याला वाटतं की खूप चांगला कार्यकर्ता आहे, मग तो पिंजरा चित्रपटात जे व्यक्तिदर्शन आहे तसं मास्तर होतो, बदलतो. आता यावर आपल्या हाती असं डायरेक्ट काही नसतं. पण एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला सोडता कामा नये. मला तर असं वाटतं की अजून एखादा विशेष कायदा करून, सामान्य असेल तर त्याला जर 10 वर्षाची सजा असेल तर नेत्याच्या पाठीमागे फिरणाऱ्यांना 20 वर्षाची सजा केली तर मग अशा गोष्टी होणार. लाडकी बहिणांनी शेतकऱ्यावरती सामान्य टीका केलेली आहे तुमच्यावरती. दररोज सर्वांनी मंच भरून अशी टीका सामान्य केली. शेतकऱ्यांच्या आणि लाडक्या बहिणीची सरकारने फसवणूक केली असं मला वाटतं वैद्य उद्धव साहेबांचे मामा होते. सर हिंदी में बता दें, आज लाउडस्पीकर का मुद्दा एक बार फिर सदन में उठाया है। देवेंद्र फडणवीस ने इसको लेकर कार्रवाई करने की मांग की। क्या कुछ कहेंगे कि विपक्ष कानून को लेकर सवाल करेगा? हम कहते हैं कि एक पक्ष के खिलाफ कार्रवाई करने के लिए रिपोर्ट आई है। देखो, विपक्ष का तो ये काम ही है। विपक्ष का काम ही वो चंदा मामा किताब में विक्रमादित्य और वेताल की कथा होती है ना, विक्रमादित्य कितना भी समाधान करने की कोशिश करे, आखिर वेताल का समाधान नहीं होता। वैसे सत्ताधारी कितना भी अच्छा काम करे, अच्छे निर्णय करे, अच्छी घोषणाएं करे, अच्छी बातों पे अमल करने का काम करे, उनको सिर्फ जाति धर्म दिखता है। हमने अगर औरंगजेब के खिलाफ बात की तो वो धर्म के विरोधी है। हम रावण को जगाते, वो भी हिंदू था, वो तो प्रकांड पंडित ब्राह्मण था, उसको जगाने के बाद कोई ये क्यों नहीं कहता कि हम हिंदू विरोधी है? औरंगजेब के बारे में बात की तो हम मुस्लिम विरोधी है। सर, मिनिस्टर नीतीश राणे का आज सर्टिफिकेशन काफी चर्चाओं में कहा जा रहा है कि इससे कहीं ना कहीं समाज में डिविजन क्रिएट करने की कोशिश की जा रही है। मुझे पता नहीं उन्होंने क्या किया है। अगर उन्होंने कुछ किया है तो प्रश्न उनसे पूछना ज्यादा अच्छा होगा, क्योंकि मैं सभागृह में बैठा था तो मुझे पता नहीं है। मुझे पता हुआ तो मैं प्रतिक्रिया निश्चित दूंगा। ऐसा है कि हलाल मुस्लिम समाज के लोग जो है हलाल यानी कि बकरे को काटा जाता है, उसकी गर्दन को तड़पते हुए। मैं शुद्ध शाकाहारी और लाडली बहन को लेकर विपक्ष जो है मुख्यमंत्री पे सवाल खड़े कर रहा है, कह रहा है कि वित्त मंत्री ने
गुलाबी जैकेट पहनकर लाडली बहनों को ठगने का काम किया है। वित्त मंत्री ये कहते हैं कि हमारी आर्थिक स्थिति जब सुधरेगी तब हम जो है 2500 रुपए देंगे। 2500 की तो बात ही नहीं है। पहली बात तो 2100 रुपए देने की बात है। मैनिफेस्टो मैंने बनाया है, मैं चेयरमैन था। हमने 5 वर्ष के लिए हमारी घोषणाओं को पूरा करने का हमने वचन दिया है। और मैं भी अभी मंत्री नहीं हूँ, मगर सभागृह में मैं बार बार याद करवा देता हूँ कि हमने जो घोषणाएं की है वो 5 वर्ष में हमने पूरी करनी चाहिए। सिर्फ वो घोषणा हम पूरी नहीं कर सकते जिसपे सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट पाबंदी लगाए, मगर जनहित की घोषणाओं को पूरा करना चाहिए। और हमने जो वादा किया है तो वादा किया है वो निभाना पड़ेगा। केंद्र सरकार पर एक बड़ा थ्रेट किया गया है। उन्होंने कहा है कि अगर वक्फ बिल पास होता है तो पूरे देश में शाहीन बाग देखने मिलेगा। देखो, ऐसा कोई मुस्लिम समाज नहीं कहता। ये मुस्लिम समाज के शरीर भारत का है और मेंदू पाकिस्तान का है, ऐसे ये औरंगजेब की औलादे कहते हैं। वो कोई सब नहीं कहते भैया। अब हमारे देश में एपीजे अब्दुल कलाम भी रहे हैं, हमारे देश में शहीद अब्दुल हमीद भी रहे हैं, छत्रपति शिवाजी महाराज के सेना में ऐसे कई मुस्लिम सेनापति जो देशभक्त थे, जो आतंक के खिलाफ थे, वो छत्रपति शिवाजी महाराज के साथ लड़े। और ऐसे कोई गद्दार हिंदू थे, सत्ता के भूखे थे, औरंगजेब के साथ लड़े। तो इसका मतलब कोई समाज बुरा है ऐसा नहीं होता। समाज के व्यक्ति बुरे होते हैं तो उस समाज के 2-4 लोग कह रहे होंगे, उससे कोई बिगड़ता नहीं। आप पर्सनल लॉ बोर्ड की तुलना पाकिस्तान से कर रहे हैं क्या? भाई साहब, ट्विस्ट मत करो भाई साहब। मैंने कहा जो भारत के बारे में शाहीन बाग होने की बात कह रहा है वो देश के सुप्रीम कोर्ट को ललकार रहा है, वो इस देश के संसद को ललकार रहा है। करोड़ों जनता ने अपने इस देश की स्वाधीनता के लिए लड़ाई की है, उनको ललकार रहा है। नेताजी सुभाष चंद्र बोस को ललकार रहा है, वो महात्मा गांधी जी को ललकार रहा है। तो ये जो पाकिस्तानी मेंदू को लोग है, शरीर तो भारत का है मगर इनका ब्रेन पाकिस्तान से चलता है। तो ऐसे जिनका पाकिस्तान के लोगों ने हैक किया है, ऐसे मेंदू को, इसकी बात कर रहा हूं भैया। मैं ऐसे लोगों की बात नहीं कर रहा हूँ जो देशभक्त मुसलमान है, वो हमारे भाई है, मुसलमान भी हमारे भाई। अर्थव्यवस्था ही बाटलीवर दारूच्या बाटलीवर आधारित असते असं प्रकरण मांडलंय. मग तुम्हाला काय वाटतं? अर्थव्यवस्था ही श्रमिकांच्या परिश्रमावर, शेतकऱ्यांच्या कष्टावर, उद्योगपतींच्या उद्योगावर, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर असावी। हे अर्थव्यवस्था काय दारूच्या बॉटलवर असावी का? कोणाला पटेल हो? तुमच्यापैकी कोणीतरी सांगेल का पोराला की सकाळी उठल्यानंतर रोज एक गुट घे म्हणून? आपण दीर्घकाळ आमदार राहिलेला आहात, मंत्री राहिलेला आहात. आणि वळतीच्या निर्गुणाबाद सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्री म्हणतात की फिक्सर पीए दाखवतात भ्रष्टाचाराच्या संदर्भात फिक्सर पीए. तुम्हाला काय वाटतं? पीए फिक्सर असतो का? हे प्रश्न साधा आहे हो. आपण जेव्हा PSOSD ची नियुक्ती करतो, मुख्यमंत्री महोदयांनी एक नवीन पायंडा टाकलाय. तो या राज्यामध्ये जनहितासाठी निर्णय करणारं सरकार म्हणून माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात शासनाची उत्तम प्रतिमा व्हावी. एखाद्या अधिकाऱ्याबद्दल संशय व्यक्त केला गेला असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत पोलीस विभागाचा प्रतिकूल असा अहवाल आला असेल तर एवढंच त्यांनी सांगितलं. याच्यात काय गैर आहे? काय चूक आहे देवेंद्रजीची? चांगला निर्णय आहे ना. मंत्रिपदावरून योग्य क्षणी जर ती चूक करतात तर आपण काढतोच ना. मग ती चूक असेल तर आपण जेव्हा काढतो तर मग अधिकाऱ्यांना सुद्धा तोच न्याय लागावा या दृष्टीने त्यांनी केलं असावं. सभागृहात आहेत काही वाल्मिक करार आहेत अदृश्य, ते कोण आहेत वाल्मिक त्यांनी करार? असं म्हणावं नाही. आपल्याकडे नसती निपटारा कायदा आहे. आता नसती निपटारा कायदा असतानाही हे आधुनिक मंत्रालयीन अवतार कोण आहे? त्या नसती निपटारा कायद्याचा मर्डर करताय. का कायद्याचं उल्लंघन करायचं आहे का? आज आपण 2,89,000 कोटी फक्त एवढ्यासाठी खर्च करतो का महाराष्ट्राचे की त्यांनी नसती दाबून बसाव्या? 58,000 फाईल्स पेटून उठल्या होत्या 2013 मध्ये की हातच लावत नाही तर आम्हीच आत्महत्या करतो म्हणून. तेव्हा आग लागली 58,000 फाईलला, माहिती आहे ना. मग निर्णय करायचा नाही का?
शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो, असं कसं शक्य आहे? भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी जी लढाई केली ती हिंदूंसाठी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये देखील मुस्लिम होते, असे वक्तव्य नाही, मला माहित नाही. मी तर कदाचित तेवढं एक पुस्तक वाचलं नसावं. मी थोडं थोडं वाचतो, पण हे पुस्तक मी वाचलं नसावं. कारण मगाची माहिती आहे त्याच्यामध्ये काही मुस्लिम तर होतेच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. एकही मुस्लिम नव्हता असं म्हणणं योग्य नाही. हा, छत्रपती शिवाजी महाराज सोबत घडणार आहे हे देशभक्त मुस्लिम. एवढंच. भाऊ, माजी आरोपीमध्ये तानाजीरावांच्या गादी 35 कोटी ते सहवाईक आहेत त्या धूळकाट पडल्या आपल्या पाण्यामध्ये. पुण्यामध्ये अशी घटना ज्या सहवाईक आहेत त्याचे धूळकाट पडले. नाही, मग त्याची चौकशी सरकार करेल. माननीय देवेंद्रजींना अशा गोष्टीच्या संदर्भात जर कोणी निवेदन पाठवलं तर माननीय देवेंद्रजी संवेदनशीलतेने त्याच्यावर कारवाई करतात. भाऊ, असा एक प्रश्न होता लाख 20 कोटी एवढं होतं, पण आता जे विभागावर कोटी किंवा जे निधी आहे त्याच्यामध्ये विरोधाभास जाणवतो. नाही, विरोधाभास नसतो. त्याच्यामध्ये असं असतं की आपण पगार, वेतन, व्याज या साऱ्या गोष्टीचा अंतर्भाव न करता जो आपला वार्षिक खर्च अपेक्षित असतो तो आपल्याला एखाद्या कागदावर दिसला असेल. बजेट हे 7,20,00,000 कोटीच आहे. आणि अर्थसंकल्प 2 प्रकार असतात. एक आपण अर्थसंकल्प करतो आणि नंतर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येतो तेव्हा आपण एस्टिमेटेड बजेट E.B आणि नंतर ऍक्च्युअल बजेट असं A.B असे 2 नंतर आपण जाहीर करतो आकडे. आणि म्हणून यामध्ये काही प्रश्न उपस्थित होत